यासाठी मित्रांनो तुम्हाला 50-30-20 चा रूल वापरणं गरजेचं आहे। 50% पैसा गरजांवरती खर्च करा, 30% पैसा तुमच्या वॉन्ट्सवरती म्हणजे तुमच्या इच्छांवरती खर्च करा आणि कमीत कमी 20% गुंतवणुकीसाठी वापरा। पण जर शक्य असेल तर मित्रांनो जरूर तुम्ही ह्याला उलटं करायचा प्रयत्न करा। 30% पैसा खर्च करा, 50% गुंतवणुकीसाठी वापरा, तेव्हाच तुमचा पैसा तुमच्यासाठी कंपाऊंडेड होईल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। मित्रांनो 6वा रूल खूप महत्त्वाचा आहे। खर्च नेहमी नेटवर्थच्या टक्केवारीमध्ये बघा। आपल्याला खर्च करायची सवय आहे आणि प्रत्येकाने कमवतोय म्हटल्यानंतर पैसा खर्च करायलाच पाहिजे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। लोक म्हणतात ना, अंबानीनं लग्नात 1000 कोटी रुपये खर्च केले, पण त्याच्या नेटवर्थशी तुलना केलं तर ते फक्त 1% होतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। तुमचे नेटवर्थ 1 कोटी असेल तर तुम्ही मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये 25 डोळे झाकून खर्च करता, म्हणजे तुमची 25% संपत्ती या ठिकाणी गायब झाली आहे। मित्रांनो तुलना जर तुम्हाला कशाशी करायची असेल तर मित्रांनो शहाण्या माणसांसोबत तुलना करा, त्यांच्या पर्सेंटेजच्या रेशो सोबत तुलना करा।